हाय हॅलो वेलकम टू ललिताज यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता जे पोषण ट्रॅकरला नवीन व्हर्जन आलेलं आहे 22.9 यामध्ये काय बदल आहेत. तत्पूर्वी जे या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये. थँक्यू. आता आपण बघतो आहे की ज्या वेळेस हे नवीन व्हर्जन येतं ते प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला ते अपडेट करायचं आहे. मी सुद्धा ते अपडेट केलेलं आहे, त्यामुळे अपडेट केलेलं असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी व्हर्जन 22.9 दिसेल. त्यानंतर परत आपण आपल्या होम स्क्रीनवर येऊया आणि आता बघूया डेली ट्रॅकिंगमध्ये आता आपलं AWC स्टेटस. आता संबंधित अंगणवाडी उघडलेली आहे, त्यामुळे आपल्याला स्टेटस ओपनचं दिसते आहे. बाकी सर्व ॲक्टिव्हिटी त्याच आहे. थोडंसं आपण चिल्ड्रन्स ग्रुप फोटोविषयी जाणून घेऊया. या ठिकाणी आहे चिल्ड्रन ग्रुप फोटो कॅप्चर करत असताना या संबंधित अंगणवाडीमध्ये ज्यावेळेस फोटो कॅप्चर केला त्यावेळेस एकच लाभार्थी उपस्थित होता. तर एकच लाभार्थी उपस्थित असल्यामुळे हेड काउंटला एकच दिसतो आहे. इथे जर एकही लाभार्थी नसता आणि नुसताच अंगणवाडीचा फोटो काढला असता तर इथे 0 दिसलं असतं. इथे आपले जेवढे लाभार्थी असेल तेवढ्याचं हेड काउंट या ठिकाणी काउंट होत असतो. म्हणून आपल्याला अटेंडन्स, स्नॅक्स आणि SCM भरायचा आहे. त्याआधी आपण खात्री करून घ्यायची की माझ्या अंगणवाडीतले संपूर्ण लाभार्थी, जेवढ्या मुलांचं मला आज अटेंडन्स म्हणजे मी भरणार आहे तेवढे लाभार्थी माझे उपस्थित असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही फोटो काढल्यानंतर हेड काउंट या ठिकाणी ते नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. म्हणून कारण हे केल्यानंतर आपण अटेंडन्स भरतो आहे. आता या संबंधित अंगणवाडीमध्ये जेवढे लाभार्थी असेल तेवढ्यांची लिस्ट येतं आणि तेवढं आपण करून मग त्याला सबमिट करत असतो. हे आहे आपलं अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स. आणि आपण 3 ते 6च्या मुलांना काय देतो? SCMमध्ये पण आता यांची 8 लाभार्थी आहेत. 8 लाभार्थ्यांचं आपल्याला जेव्हा SCM भरायचं आहे तर त्यावेळेस आपण खात्री करून घ्यायची की माझ्या फोटोमध्ये देखील 8 लाभार्थी उपस्थित असायला हवेत. नाहीतर आपण भरलेली माहिती अटेंडन्स, स्नॅक्स आणि SCMची आपण भरलेली माहिती ही डिफॉल्टर ठरू शकते. म्हणून त्याआधी आपण सर्वांनी खात्री करून घेऊया की फोटो कॅप्चर करत असताना माझे आजचे अंगणवाडीमध्ये तेवढे लाभार्थी उपस्थित असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण भरलेली ही संपूर्ण माहिती बरोबर असेल. थँक्यू.